अधिकारी असतील, शिक्षण सेवक असतील, जिल्हा परिषदेच्या अभियंता यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे। जवळपास 414 लोकांना या ठिकाणी विविध पदांकरता नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने ही चांगली भरती या ठिकाणी पारदर्शक झालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्या पदांची कमतरता जिल्हा प्रशासनामध्ये होती ती पदं भरल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला काम करण्याकरता किंवा लोकप्रतिनिधींना काम करण्याकरता सोयीचं होणार आहे। तुम्ही एक किस्सा सांगितला का, मला पुन्हा ऐकायला आवडेल। तुम्ही सांगितलं की डीएड झालं होतं, मात्र तिकडे गुरुजीने झालं नाही, डीएड नाही होतो, डीएडला नंबर माझा लागला होता, त्यामुळे मी डीएडला काही गेलो नाही, पण इकडे आलो। विधानसभेचे गुरुजी झाला हो, एक तुम्ही अजितदादा निधी देतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कारण की हे नाराजी तुम्ही निधी मागितला होता पण अजितदादा नाही, तसं काही नाही आहे। आम्ही आमच्या याच्या बाबतीमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीमधला विषय होता, त्यामुळे आम्ही आमची खात्याची मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कॅश शेअरिंग असल्यामुळे आम्हाला पैसे मिळणार आहेत। नाही, मला तसं काही बोललेलं नाही। तो काल एक गिरीश महाजनांच्या संदर्भातलं एक प्रकरण समोर आलेलं आहे। गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी माजी गृहमंत्री जे होते अनिल देशमुख त्यांनी तत्कालीन SP प्रवीण मुंडे यांना धमकी आणि दबाव केल्याचं प्रकरण समोर स्वतः SP मुंडे जे होते तत्कालीन SP त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्यांनी तसा जबाबसुद्धा दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणाकडे कसं बघा, खूप गंभीर प्रकरण आहे, एखाद्या गंभीर असल्यामुळेच तर चौकशी सुरू आहे ना, तर निश्चितपणाने असं होणं चुकीचं आहे। पुराशी सामना करायला बिहारला 18,000 रुपये दिलेले पण महाराष्ट्राला काहीच दिलेलं नाही आहे, किमान 1,000 कोटी तुम्ही द्यायला पाहिजे। संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं हे काही मला बंधनकारक नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।